आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत। या फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची अटक या हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची ठरणार आहे। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत। संतोष देशमुख यांच्या खुनानंतर हे 3ही आरोपी कुठे आहेत याचा कसून तपास घेण्यात येतोय। मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडल्यास या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सुदर्शन घुलेनं कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं हे त्याच्या अटकेनंतरच उघड व्हायला मदत होईल। या 3ही आरोपींची पार्श्वभूमी काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेही सामान्य कुटुंबातले आहेत। ऊसतोड मुकादमासाठी ते काम करायचे। उचल घेतल्यानंतरही कामगार आला नाही तर त्याच्याकडून वसुलीचं काम हे तिघही करायचे। घुले, आंधळे आणि सांगळे हे कराडचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा काम करत होते। सामान्य कुटुंबातल्या मुलांनी एवढं जे काही भयंकर कृत्य आहे ते का केलं आणि कशामुळे केलं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे या खुनाला वेगवेगळ्या काही दुसऱ्या देखील बाजू आहेत का हे देखील तपासणं महत्त्वाचं आहे। मात्र सुदर्शन घुले, त्याचबरोबर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे ही जी काही 25च्या आतली तरुण मंडळी आहेत एवढ्या गंभीर गुन्ह्यापर्यंत गेलीच का हा प्रश्न मात्र आजही सतावत आहे। आरोपी सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर गेल्याचा संशय पोलीस यंत्रणेला आहे। त्या दृष्टीनं पोलीस पथकं तपासही घेत आहेत। आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना कुणाला व्हिडिओ कॉल केला होता याची संपूर्ण माहिती समोर येणार असल्यामुळे या तिघांच्याही अटकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड CID समोर शरण आला, तर आत्तापर्यंत कराडसाठी काम करणारे त्याचे हे आरोपी कार्यकर्ते किती काळ लपून राहतात हा कळीचा प्रश्न झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।